कुत्र भुकायला लागलं बरं त्याच्यात. गोल्ड पिंक कलर मध्ये मागवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज खूप सकाळी सकाळी ब्लॉग बनवला मी. सकाळचे 8:30 वाजता आहे. 8:30 वाजताच पार्सलवाला येऊन लागला. पार्सल द्यायला फोन केला, तसंच उठलो आणि पार्सल घ्यायला गेलो. कारण की एवढं सकाळी सकाळी पार्सलवाला 8:30 वाजताच यायला लागला. आता पहिले संध्याकाळी यायचा, दुपारी यायचा, 11 वाजता यायचा, 12 वाजता यायचा आणि आता 8:30 वाजता यायला लागला आहे. कारण की आज दिवाळीचं त्यांना खूप लोड आहे त्यांच्यावर, म्हणून ते लवकर लवकर डिलिव्हरी करत आहे. आणि खूप सेलिंग चालू आहे त्यांची ऑनलाईन. खूप म्हणजे सगळं ते म्हणजे सर्व आता ऑनलाईनच खरेदी करते आता दिवाळीचे सर्व. तर ठीक आहे, बघत राहा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण भारी होईल. आणि माऊचा मित्र आला आहे शाहू म्हणून. कुठून आला आहे तू? हां, वलसाडला राहतो तो. तिथं शाळेत वगैरे जातो आणि इथं आला आहे आपल्या तिकडे त्या घरी. त्या घरून तो एकटा आला इकडं स्वराजला भेटायला. स्वराज खूप आवडतो आणि स्वराजला पण तोच आवडतो. हे मित्र एकदम जिगरी मित्र आहेत ना, जिगरी आहेत ना. आणि माऊबा गेम खेळतो, त्याला पण नाही खेळायला. माऊ हां, तो काय म्हणतो, त्याला नाही खेळता येत नाही. तुला येतो का गेम खेळता? तो हा म्हणतो ना. देणार आहे त्याला. चला ठीक आहे, बघा कंटिन्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग पण भारी होईल. काल खूप वेळ होऊन गेला आम्हाला. बाहेरूनच गेलो, पार्सल वगैरे घेऊन आलो घरी आणि घरी जेवण वगैरे केलं बस. आणि बघा कंटिन्यू ब्लॉग. आपण हे अनबॉक्सिंग करू, याच्यात काय निघतं बरं बघू. तुम्हाला दाखवतो मी याच्यात काय निघेल असं. तर मित्रांनो, माझी तयारी झाली आणि आपल्याकडे तो शाहू आला होता ना, तो एकटा निघून आला घरून. म्हणे मी जाईल म्हणे एकटा म्हणे. तर त्याला मी बघायला आलो होतो. म्हणजे त्याच्या घरच्यांचा फोन आला मला, तो आलाच नाही म्हणे घरी. लगेच मी बघायला गेलो आणि तोपर्यंत तो घरी पोचला. तर ते घरचे एकदम घाबरून गेले होते, आम्ही पण घाबरून गेलो. म्हटलं आज गेला कुठे, एकटा गेला म्हटलं. मी खालीपर्यंत त्याला सोडायला आलो होतो. त्याच्यानंतर म्हणे तो म्हणे मी जाईल म्हणे एकटा. तर मी पण दमून गेलो, खूप म्हणजे घाबरून पण गेलो होतो. म्हटलं कुठे गेला असेल काय. हे बघा मित्रांनो, बँकची गाडी तर लावली, ITMT तर लावली आणि तिकडे शार्पीची गाडी लावली. तर बरेच आपले मित्रांचे कमेंट आले होते की बँडचा ब्लॉग बनवा असं. कारण की आता लग्न आपलं दिवाळी चालू आहे, लग्नसराई बंद आहे. जेव्हा लग्नसराई चालू होईल ना, तेव्हाच बँडचे ब्लॉग येतील मित्रांनो. आणि सगळे अपडेट आता कंटिन्यू देत राहील मी तुम्हाला. आणि तुम्ही फक्त कनेक्ट राहा चॅनलला. ब्लॉग संपूर्ण बघा. आता आपण वरती जाऊ, जेवण वगैरे बाकी आहे. ते बघा तिकडे शार्पीची गाडी लावली आणि शार्पीच्या गाडीमध्ये तसंच मटेरियल वगैरे तसंच राहतं सगळं. हे बघा, हे पातेले वगैरे सगळे तसेच आहेत. आपण कुठे गेलो का मुक्कामी, तर इथं आपल्याला काही पण बनवायला लागतं ते. आणि बघा शार्पी वगैरे सगळं तसेच आहेत इथं ठेवलेले. सगळं मटेरियल तसंच असतं मित्रांनो गाडीमध्येच. अरे माऊ, तो शाहू माहिती आहे का, तो घरी गेला आणि वरती निघून गेला होता टेरेसवर तो तिथं. आणि घरचे सगळे पाहत होते. हां, चला मित्रांनो जेवण करायला. आता जेवण करतो आणि ते आपण पार्सल आलेले ते अनबॉक्सिंग करूया. आणि त्याच्यात काय आहे ते दाखवतो मी. त्याच्यात अशी वस्तू आहे, सरप्राईज आहे ती योगिताला. तर ठीक आहे, जेवण वगैरे करून आपण लगेच अनबॉक्सिंग करूया. तर मित्रांनो फायनली जेवण झालं आणि आता हे बॉक्स अनबॉक्सिंग करू. त्याच्यात काय निघतं बघू. मला माहिती आहे काय त्याच्यात. काय असं का, त्याला माहिती आहे बघा, त्याला माहिती आहे. मम्माचं आहे. बरं आपण अनबॉक्सिंग करू आता. मग तू करतो अनबॉक्सिंग? खोलता येईल का तुला? करशील? चल खोल चल. आता मावा अनबॉक्सिंग करतोय. नीट लावायची. कशी लावता? अशी लावता का?
इथं नको कापू ना याला, इथं इथं काप ना, इथं काप अशी. असं ना. तसं नको, हाताला लावून घेशील बरोबर तो. त्याला जमत नाही मित्रांनो कापता. जमतोय का? हातात लागेल ना. कापते, काप काप. हात काढतो तो, हात काढ, हात काढ. काप. थांबा ना. अरे क्या माऊ, क्या गुंडा बनेगा तू. हो, नाही कापता येत ना तुला. थांब दाखव. थांबा. थांब मी कापतो. तर आता माऊनी कॅमेरा पकडलाय आणि मी अनबॉक्सिंग करतोय. त्याला काही जमली नाही अनबॉक्सिंग असं काप, त्याला काय कापता जमलं नाही ते. खुल जा सिम सिम. खोल दया. हे ॲमेझॉनचं बिल. आणि मित्रांनो हे बघा काय, डोळ्यात वॉच. ऑश. वॉच. तू इंग्लिश मीडियम मध्ये जातो ना. घड्याळ म्हणतो का, वॉच म्हणायचं. हे बघा फंक्शन किती आहेत त्याच्यात, फीचर्स किती आहेत. हा तेजू आला बघा. तेजू चावी मागायला आला लोडी किंगची 32 नंबरची आपली शार्पीची. आणि ही पण घेऊन जाय. चल काय काय करतोय काय रे. तर बा आरुष पण आला पाहिजे इकडं. हां कोणती बसणार आहे ना पाऊस आल्यानंतर. ती जाऊ लोड किंगची चावी जाऊ पुढे का. मग आता आपली गाडी पुढे लावायची आहे, कारण की आपली ग्रँड विटार आहे ना, तिला लावायला जागा नाही, ती अशी उभी लावावी लागते आपल्याला. म्हणून आता ही गाडी पुढे घेऊन घे थोडीशी. आता सगळं कोरडं झालं आहे बघा. इथं ओरलं होतं ना, पूर्ण गाडी निष्ठायची म्हणजे फसून जायची. आता काय कडक होऊन गेला. आता पाऊस काय येणार नाही असं वाटत आहे. पाऊस गेला आता पुढच्या वर्षी येईल असं वाटतंय. चालू व्हायला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून गाडी उभी होती. तेजू इकडे. बघू बरं आता चालू होते का नाही. आणि या साईडचा मिरर तुटून गेला आहे मित्रांनो, कारण की मध्ये चावी राहून गेली होती, मधून लावून गेली होती, म्हणून आपण तोडून टाकलं होतं. डायरेक्ट काच पुढावं लागला होता. तर बघू. मोटरचा पण आवाज येत नाही. आपण स्विच चालू करतो तर मोटरचा आवाज येतो, तो पण येत नाही. चालू होत नाही. डिझेल असेल का नाही बघावं लागेल. डिझेल जर राहिलं नाही तर चालू नाही होणार. नाही ना वाटतं. इथं मोटरचा आवाज येतो, डिझेल वाढते ना ती, मोटरचा आवाज येतो. आता मोटरचा आवाज आला नाही. मग बॅटरीच्या वायरी बघतो. डिझेल तर आहे तिच्यात, मग बॅटरीच्या वायर बघू. चल बस किती कार बनवलंय का. बॅटरीच्या वायरी ना किती कार बनवलं बघ. बघ रे किती कार बनवलं पाय. जास्त मध्ये नको घुसू, इकडे बाय लागून जाईल.
ब्रशने साफ करावं लागेल ते. आपल्याला आता काही काम नाही तिचं गाडीचं, म्हणून आपण वाजाच्या अगोदरच आपण काम करून ठेवू, 3-4 दिवस अगोदरच. स्विच बंद ठेव बरं का. हात लावायचा नाही एक काम करायचं, बाटली भरून बाटली भरून आणता करून खोलायचं काय गरज नाही. पाणी टाकावं लागतं का? जुनं पडी त्याच्यावर पाणी टाकावं लागलं वाटतं. तर आता पाणी चलतं येतं इकडे. सापडून गेली होती. आरुष लागून जाईल बघा. इकडे अडचण आहे, इकडे अडचण आहे. आरुष चप्पल घातली ना. आता मी पाणी भरून येतो. पाणी आणलं मी भरून बाटलीमध्ये. रांगोळी इतक्या तिकडं तिकडं. ए टाकू का पाणी? धर. इथे फडका कुठे गेला रे? पाणी टाकलं का ते पूर्ण धुतलं जातं ते. बघा हे बघा बर किती निघतो. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला. आपल्याला यूट्यूबकडून इन्व्हिटेशन आलेलं आहे. यूट्यूबकडून दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला इव्हेंट आहे एक, शॉपिंग ॲक्सिलेटर म्हणून इव्हेंट ठेवलेला आहे त्यांनी. मला इन्व्हाइट केलेलं आहे. दिल्लीला कार्यक्रम होणार आहे तो, आणि आपण 100% जाऊ. तो पण ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आणि तिथं सौरभ जोशी वगैरे सगळे मोठे मोठे यूट्यूबर येणार आहे तिथं. आणि आपला तेजस खूप मोठा फॅन आहे सौरभ जोशीचा. त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. पहिले हे काम करून घेऊ. बरोबर चालू. झाली बघा चालू. धुतल्यावर लगेच करंट पकडलं लवकर. पुढे घे. तेव्हा तिकडे रांगोळीवाले आले विकायला. तर दिवाळी आहे. सोरांश पक चप्पल घातली का? तो बघा आरुष बघा. सावलीत जा रे. हळू हळू. इकडे लावायची गाडी. बघा आपण ही गाडी इकडे लावायची आपल्याला, आणि लगेच ती ग्रॅन्युटरला लगेच तिच्या जागेवर लावायची.
येऊ दे येऊ दे. ए कुठे लावतोय? गाडी मागे गाडी. पुढे घे. घे पुढे. पुढे घे ना. काय रे काय रे पाणी पितो? हा चल जा पाणी पी, जा आंटीकडे जाय. जाय मग आरुषला घेऊन जावे पाणी प्यायला बाई. जाय ना. गाडी लावून दिली मित्रांनो, कारण की ना इकडनं खूप ऊन येतं आणि गाडीच्या शोवरच जातं, म्हणून आपण गाडी आडवी लावून दिली. शोचा आपण थोडासा वाचेल, उन्हाळा वाचेल. तेव्हा दादूची मम्मी पप्पा चालले तिकडं. दादूचे मम्मी पप्पा होते माऊ. आता आपण ग्रँड विटारा इथं लावू आणि माऊ कॅमेरा पकडेल. आपला ITMT लावायची इथं. हा आता ITMT तिथले लावताय, ही गाडी ग्रँड तिथले लावताय. शापीची गाडी लावून दिली मित्रांनो. हे बघ पप्पांची गाडी आहे, ही आपली, ही आमची आहे, ही बी पप्पांची, ही आमची. लावून झाली. डॉंकी आला बघ रे. हा बघ डॉंकी लात मारतो ना जबरदस्त मागून. जर त्याला कोणी मागून त्रास दिला, इतकं लात मारतं जबरदस्त. कुत्र भुकायला लागलं बरं त्याच्यात. बघू शकता पूर्ण गाड्यांची जागा चेंज होऊन गेली. पूर्ण गाड्यांची 3 गाड्यांची जागा चेंज होऊन गेली. शेवटची गाडी बाकी आहे आता. आणि ती बलेनो तर जागाच नाही तिथं. इथं ती बलेनो तिकडे लावली आपली या साईडला, तिकडे पुढे. तुम्हाला काल दाखवली होती मी. सर्व गाड्या आता कंप्लीट लागल्या आहेत. तर ठीक आहे, चला आता ते आपल्याला अनबॉक्सिंग करायचं आहे. वॉच ते राहूनच गेलं बघा, आणि मध्येच एक काम येऊन लागलं. चला ठीक आहे, जाऊया आता मध्ये. पिलं रे पाणी. आणि हे बघा पाणीचं त्याचं काय चालू होतं काय माहिती. काय रे काय वाचवतो करतो. थांब थांब पळू नको. तेव्हा सगळे चालले बघा. AC चालू आहे ना, गाडीचा AC चालू आहे. ACची हवा खायला चालले. सनरूफ पण भरून गेले, वरून साफ करायला गेलं. बघा बघा चालतो का फिरायला? मुंबई चालतो, दिल्ली चालतो. चला सगळेजण आहे, सगळेजण उभे राहता इथं.
लावायचं मम्मा आवाज जाते वाटतं. उतरा खाली उतरा. गेला का आवाज ती पाय उतरा नाही. खिडकीमध्ये पाय. चला उतरा लॉक करा ते सगळे दावा लागवलं आलं 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 असं नका हा असं काय लॉक लॉक हो जा डम डम, लॉक हो जा सिम सिम, लॉक हो जा क्या म्हणता तो अली बाबा चालीस चोर. चलो अभी सवारी करके आते हैं. गाडी पुरी मुंबई आता चाललो गावात चक्कर मारायला. गाडी बटन तिची चालू आहे का आता गाडी? 62 स्पीड सेट केली. आमची बी ताची चालती हा? आमची बी ताची चालती काय काय नको काय नाही वरती का आता 50. हवा येते वरती. हवा हवा येते रे. ती लावक नाही होत डायरेक्ट जात नाही बरं का. ते हात राहिल्यानंतर लगेच मागे होऊन जाते. ते बा टाका टाक हात लावून द्यायला पाहिजे होता ना. हे बघा अरे तिथं कर ना. तिथंच ना. तिथं मध्ये तुला आलंच नाही. जाऊ दे. नाही. तर पोचलो आपण घरी. चला उतरा चलो उतरो भाई. आ गया तुम्हारा सपनों का दिल्ली. ही सॅन्डल कोणाची ते आरुष ये रे ते शर्ट घाल. सैंडल गिरे. मजा आली. उतरा रे. हात काढ रे. तर मित्रांनो आपल्याला वॉच अनबॉक्सिंग करायचं होतं. ते राहूनच गेलं. तर आपण अनबॉक्सिंग करूया. पहिले तर चेन येत आपण हम्म? तारच आहे का तो तर बॉक्स एकदम भारी येतं. आयफोनचं जसं राहतं ना. आयफोनचं बॉक्स ज्या पद्धतीने येतं क्वालिटीमध्ये त्याच पद्धतीने हे पण बॉक्स आहे. थोडं गोल्ड पिंक कलर मध्ये मागवलेलं आहे. खुलजा सेम सेम. द्या माझ्या थांब ना. अनबॉक्सिंग करतो ना आपण. वाव ब्युटिफुल. बघ 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 कसं आहे. आणि त्याच्यात आता काय काय मिळतं आपल्याला. काय चालू होतं चार्जिंग केबल आणि वॉरंटी कार्ड आणि हे सरप्राईज तिकीट आहे आपल्याला. बुक माय शो फ्री वाउचर आहे. पिक्चरचं तिकीट फ्री आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. हे स्कॅनर आहे. ते स्कॅन केल्यानंतर जर काय होत असेल काय माहिती. म्हणजे स्कॅन करूनच क्लेम करायचं असं सांगितलं आहे. बघ स्कॅन QR आणि क्लेम. स्कॅन केल्यानंतर क्लेम होईल. ते एकच तिकीट वाटतं. एक तिकीट एक काय उपयोगचं. सगळ्यांना भेटायला पाहिजे होतं. तर ठीक आहे. आपण मूवीचं तिकीट आपण ते कार्डवरतीच ठेवू. लगेच आपण मारून बघू. आणि हे वॉरंटी कार्ड आहे ते पण क्लेम कसं काय. स्कॅन द QR कोड रजिस्टर फॉर कंप्लेंट्स. म्हणजे आपलं काही कंप्लेंट वगैरे राहिली काही खराबी राहिली याच्यात तर आपण कंप्लेंट करू शकतो. हे त्याच्यासाठी दिलं आहे. खूप भारी सर्विस आहे वाटतं कंपनीची. तर आपण सर्वात आधी आता याला ऑन करायचं आहे. बटन आहे ना पुश करून ठेवायचं थोड्या वेळ.
तेव्हा चालू होतं. हे आपण आता वरती स्टिकर काढूया. वाव, हे घे रे तुला, जे चिटकत घेऊ आपण. तर फंक्शन वगैरे मी फर्स्ट टाइम यूज करतोय आणि बघू आता. नो मेसेज, सगळं अँड्रॉइड आहे ते. स्मार्ट वॉच, सेटिंग वगैरे, डिस्प्ले वगैरे सगळं त्याच्यात फंक्शन आहे बा. सगळे मोबाईलसारखे फंक्शन आहे त्याच्यात. आणि ते मित्रांनो योगितासाठी मागवलं आहे मी, तिला गिफ्ट देण्यासाठी. तर आपण आता संपूर्ण सेट करून देऊ, सेटिंग करून देऊन तिला देऊ. आणि माऊला पण मागवायचं एक नवीन. आता मी अगोदर मी घालून बघतो कसं वाटतं बरं. बेल्ट आहे पिंक आहे, ब्लॅक राहिलं असतं मला शोभलं असतं. बघा इथं गोल्डनचा कलर आहे, गोल्ड कलर आहे आणि हा बघू शकतो. फायरबोल्ट. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो रजा घेतो तुमची. आजचा ब्लॉग खूप मस्त झाला आणि असेच पुढचे पण ब्लॉग मस्त येतील, म्हणून सपोर्ट असू द्या. ठीक आहे मित्रांनो, बाय, गुड नाईट, बाय बाय.